जागरूक तहलका न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। डोंबिवलीतील स्थानिक राजकारणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मोठी राजकीय घडामोड घडली। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आणि तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे दीपेश म्हात्रे यांनी आपल्या हजारो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष केने यांनीही काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे। विशेष म्हणजे या पक्षप्रवेश दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या माजी नगरसेविका पूजा म्हात्रे आणि माजी नगरसेवक दयानंद गायकवाड यांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। या भव्य प्रवेश सोहळ्यासाठी डोंबिवलीत मोठा जनसमुदाय उसळला होता। डोंबिवली येथील जिमखाना मैदानावर कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी आणि दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाला दिला गेलेला अभूतपूर्व प्रतिसाद स्पष्ट जाणवत होता। या प्रवेश सोहळ्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार कपिल पाटील, आमदार सौ सुलभा गणपत गायकवाड, भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी आमदार नरेंद्र पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे। दीपेश म्हात्रे हे मागील 2 वर्षांत शिवसेना शिंदे गट, त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे बाठा गट आणि आता पुन्हा एकदा भाजपात असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे। मात्र स्थानिक स्तरावर त्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला दांडगा संपर्क आणि संघटन शक्ती कायम चर्चेत राहिली आहे। प्रवेश सोहळ्याप्रसंगी दीपेश म्हात्रे म्हणाले, डोंबिवलीचा विकास हा माझा एकमेव ध्यास आहे। निर्णय वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या पक्षासोबत राहण्यासाठी घेतलेला आहे। भाजपाच्या नेतृत्वासह आम्ही डोंबिवलीत नवे काम आणि नवी ऊर्जा निर्माण करणार आहोत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, डोंबिवलीतील युवा कार्यकर्त्यांमध्ये दीपेशची पकड मजबूत आहे। त्यांच्या प्रवेशामुळे भाजपाची ताकद आणखी वाढेल। आम्ही सर्वजण मिळून डोंबिवलीचा विकास अधिक जोमाने करू। कपिल पाटील म्हणाले, डोंबिवलीच्या राजकारणात नव्या शक्ती समीकरणाची सुरुवात झाली आहे। जनतेच्या विश्वासावर आधारित राजकारण हेच आमचे ध्येय आहे। दीपेश म्हात्रे यांच्या प्रवेशामुळे भाजपाला स्थानिक स्तरावर संघटन आणखी मजबूत करण्याची संधी मिळणार आहे। शिवसेना ठाकरे गटाला मात्र हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे। दरम्यान आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाचे राजकीय समीकरणावर दूरगामी परिणाम दिसू शकतील। महायुतीचा म्हणजे नक्की कुणाचा महापौर याचा उलगडा इतक्या लवकर करणे योग्य नाही। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक महापौर देणार असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले। आज भारतीय जनता पार्टी में मैं प्रवेश करने जा रहा हूँ। बड़ों के आशीर्वाद लेकर आज मेरा जो निर्णय है वो निर्णय के लिए आज मैं 11:30 बजे भारतीय जनता पार्टी में प्रवेश करने जा रहा हूँ। और मेरे प्रवेश के बाद इस प्रवेश का कारण और मेरी जो भूमिका है वो मैं सारे पत्रकारों के सामने स्पष्ट करूंगा और इस प्रवेश के बारे में भी सविस्तर आपसे बातचीत करूंगा। जिस तरह देखा जाए आप ठाकरे गट में थे, ठाकरे गट में एक धक्का लगा है, उसके बारे में क्या कहें? मैं जिस भी पार्टी में रहा हूँ आज तक मैंने कोई पार्टी चेंज नहीं की। मैं आज तक शिवसेना में काम करता रहा। शिवसेना के माध्यम से मैंने लोगों की सेवा करने की कोशिश की। जिस दिन तक मैं पार्टी में था उस दिन तक पूरी ईमान से मैंने पार्टी का काम किया है। लेकिन आज मेरा निर्णय हो चुका है और 11:30 बजे पत्रकार परिषद लेकर मैं मेरी भूमिका पूरे ठाणे जिले के सामने स्पष्ट करूंगा। ब्यूरो रिपोर्ट, डोंबिवली तहलका न्यूज। और भी ताज़ा खबरों के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन